घरात कुठली जरी भाजी नसेल तरी बटाटा हा आपल्या घरामध्ये असतोच आणि फक्त 2 बटाट्यांपासून अशी मस्त बटाट्याची रस्सा भाजी आज आपण बनवतो आहे। कुठलंही वाटण न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही अशी मस्त दाटसर बटाट्याची रस्सा भाजी आपण बनवूया। ही भाजी तुम्ही पोळीसोबत, पुरीसोबत, फुलका त्याचबरोबर भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात। अगदी वेळेवर आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी आणि पुरीचा बेत बनवू शकतात। चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर एका कढईमध्ये इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। या भाजीसाठी खूप जास्त तेल वापरायची सुद्धा गरज नाही आहे। तेल छान गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी आणि थोडासा हिंग त्याचबरोबर एक तेजपत्त्याचं पान आपल्याला यामध्ये घालायचं आहे। हे थोडंसं परतून घेऊया आणि त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। कांदा मस्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे। अगदी लालसर रंगाचा होईल तोपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतवून झाल्यानंतर यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट बनवून घातलेली आहे। ही पेस्ट मी घरीच बनवलेली आहे। त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे। टोमॅटो, कांदा सर्व आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालूया, 1 चमचा गरम मसाला घालूया, त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकतात। सर्व मसाले मस्त परतवून घेऊया। अगदी याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी लगेच हे परतवून होतं। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत। त्याच्या आपल्याला अशा प्रकारे फोडी बनवून घ्यायच्या आहेत। सर्व मसाला आणि बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे। बटाट्याच्या अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडी करूनच ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूया। तर मी इथे गरम पाणी घातलेलं आहे। साधारण 2 ते 2.5 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। बटाटा आधीच शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे बटाटा शिजण्यासाठी आपल्याला इथे पाणी लागणार नाही आहे। जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी आपण यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया। आता याला आपण एक मस्त उकळी काढूया। ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते। तुम्हाला जर घाई असेल आणि रस्सा भाजीसुद्धा बनवायची असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकतात। खूप पटकन तयार होते। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालूया, यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। एकदा हे सर्व परत मिक्स करून घेऊया आणि आता इथे भाजी मस्त शिजलेली आहे। चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। तर तुम्ही सुद्धा घाईच्या वेळेमध्ये किंवा कधीही तुम्हाला खायची इच्छा झाली तर तुम्ही ही बटाट्याची रस्सा भाजी नक्की बनवून बघा, खूप छान होते। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।